आपल्या आमराई कॉलनीतले पवार सरांनी काही शिल्लक ठेवलेलं नाही बोलायचं. अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी सत्कार वगैरे घेतलेले आहेत आणि त्यांनी जे सगळे त्यांच्या मागण्या होत्या त्या पण मागितलेल्या आहेत. म्हणजे एका कार्यक्रमात त्यांनी एका दगडात दोन पक्षी मारण्याचं काम पवार सरांनी केलेलं आहे. पवार सरांना काही सांगण्याची गरज नाही, कारण त्यांच्या शिक्षण खात्यातलं त्यांचं हे असल्यामुळं त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं भाषण केलं. तसेच ह्या कॉलनीमधील सर्व महिला ज्यांचं आम्ही सगळे लहानाचे मोठे सगळे एकत्रच झालं. या ठिकाणी नगरपालिका व्हायच्या आधी पवार सरांचे सतत मला फोन असायचे. नगर प्रभाग क्रमांक 19 मधील आमराई कॉलनी येथील अंतर्गत कॉन्क्रीट रस्त्याचं आज सगळ्यांच्या मान्यवरांच्या हस्ते इथं उद्घाटन झालेलं आहे. मी या ठिकाणी एवढंच सांगेन की आज आपण नगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतर प्रत्येक नागरिकांना शाहूनगरमधल्या हद्दवाढीमुळे अपेक्षा आहेत की आपण नगरपालिकेत गेलोय, आपण टॅक्स भरतोय, आपल्याला मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या मिळाल्या पाहिजे आणि त्यात कोणतेही त्यांचं विचार आहेत ते गैर नाही आहेत. नगरपालिकेच्या माध्यमातून इथून पुढे जे जे काही लोकांना सामाजिक चांगल्या सुविधा देण्याचा आमचा मानस राहील आणि त्या पद्धतीनेच आम्ही वाटचाल करू. ॲक्च्युली हे काम जुनं DPDCतल्या फंडातून मंजूर झालेलं आहे आणि आता हे काम होत असताना या इथील जे अपार्टमेंट असतील, इथले जे जुने रहिवासी असतील त्यांना ह्या काँक्रिटीकरणाच्या रस्त्यामुळं अधिक आल्हाददायक वाटेल, इथून चांगलं वाटेल. नगरपालिकेच्या माध्यमातून आपण कामं करत असताना आपल्याला सगळ्यांना की एक विकास हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपण इथून पुढे वाटचाल करण्यात आहे. शाहूनगरमधल्या प्रत्येक नागरिकांच्या आमच्याकडून अपेक्षा आहेत की आमच्याकडे कामे व्हावीत. पण मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की निधीच्या उपलब्धतेनुसार इथून पुढे कामं आपल्याला करावी लागत आहेत. प्रत्येक भागात कामं केली जातील, पण नागरिकांना माझं आव्हान आहे की थोडा वेळ द्या. हळूहळू सगळी कामं मार्गी लागतील. सगळ्याच गोष्टी अशा लगेच होणार नाहीत. सगळं काही झालं तरी त्या फंड जे असतात त्याचा आपण सोंग आणू शकणार नाही. त्यामुळं जिथं जिथं कामं होत आहेत तिथं कॉन्ट्रॅक्टरला, निखिल माळींना माझी विनंती आहे की एक तुम्ही दर्जेदार पद्धतीचा इथं रस्ता करून द्या आणि तुमचं पण नाव निघालं पाहिजे. शाहूनगरमध्ये आलेल्या बाहेरच्या लोकांना पण वाटलं पाहिजे की इथं खरंच चांगली कामं चाललेली आहेत. कामाच्या बाबतीत कोणतीही तडजोड करू नका. स्थानिक लोकांना विचारात घ्या. स्थानिक लोकांचं जे काही म्हणणं असेल त्या पद्धतीनं तुम्ही काम करून द्या. पवार सरांनी सगळ्या गोष्टी नमूद केलेल्याच आहेत. फक्त मी एवढंच सांगेन की नागरिकांनी पण सतर्क राहावा. कॉन्ट्रॅक्टरला सहकार्य करा. तुम्हाला जे काय अपेक्षित आहे ते त्यांच्याशी चर्चा करून हे करा. काय अडचण आली तर आम्हाला सांगा. आपण सर्व अडचणी नागरिकांच्या सुविधेसाठी सगळं चाललेलं आहे. काय शाहूनगर येथील आमराई कॉलनी येथे नुकताच आता श्रीफळ वाढवून काँक्रिटीकरण रस्त्याचे काम करण्याचा शुभारंभ झाला. आता ज्या पद्धतीनं येथील नागरिकांनी नारळ फोडले, ते नारळाचं चित्र पाहिलं असता सातारा शहरात जेवढी विकास कामं होत आहेत ते नारळ एका ठिकाणी फुटले असं एक चित्र निर्माण झालेलं आहे. त्या पद्धतीनं आपण ज्या पद्धतीनं कामं करतो, ज्या पद्धतीनं लोकसभेला, ज्या पद्धतीनं विधानसभेला श्रीमंत छत्रपती उदयनराजे, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे आणि आम्ही सर्वांनी एक मत मागितलं आणि हजारो मतांनी आम्हा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक इथले सुजानजी महाजन असू द्यात, आमच्या हेमलताताई भोसले असू द्यात, यांना चांगल्या पद्धतीनं निवडून दिलं. याचाच एक विश्वास म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं श्रीमंत छत्रपती उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्या सूचनेनुसार आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं आपला विश्वास जपण्याचं काम करतोय. या निमित्तानं आपल्या सर्वांना मी इथं एक आव्हान करेन, जेणेकरून ज्या पद्धतीनं तुम्ही विश्वास टाकल्या पद्धतीनं आम्ही जसं पद्धतीनं काम करतोय त्याच पद्धतीनं आपण ज्या पद्धतीनं आपल्या कोणत्याही प्रकारचा कचरा घंटागाडीतच किंवा ट्रॅक्टरमध्येच टाकावा, जेणेकरून जे पावसाळ्यानंतर किंवा पावसाच्या अगोदर वड्या नाल्यात रस्त्यावर कचरा टाकतो, त्या निमित्तानं पावसाळ्यात वडे गटरे नाले तुंबल्यामुळं घरात दुकानात पाणी जातं, जेणे काही जे हजारो कोटींचं लाखाचं नुकसान होतं ते थांबवण्यासाठी आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं घंटागाडीत ट्रॅक्टरमध्ये कचरा टाकून सातारा शहर स्वच्छ करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करून अतिशय चांगल्या पद्धतीनं सातारा शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी प्रयत्नशील राहाल असा विश्वास निर्माण करतो. आणि आम्हाला इथं बोलवलं, याचं स्वागत केलं, सत्कार केलात
त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. अधिक न वेळ घेता थांबतो. धन्यवाद. चार भिंतीसारख्या ठिकाणी वारंवार कचरा साफ केला जातो, तरी बी कचरा आणून टाकला जातो. त्याच्यावर काय कारवाई करणार का जे टाकतात आता मी त्याच्यावर? आव्हान केलं त्या पद्धतीनं आता आम्ही ज्या पद्धतीनं सुजानजी महाजन असू द्यात किंवा हेमलताताई भोसले असू द्यात, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या प्रभागामध्ये स्वच्छता मोहीम चांगल्या पद्धतीने केली. त्यानिमित्तानं नगरपालिका ते अगदी 4 भिंती 5 ते 6 वेळा जी लोक कचरा टाकतात चांगल्या पद्धतीनं आम्ही ते 5 ते 6 वेळा उचलला. परंतु ज्या पद्धतीनं पुन्हा पुन्हा आव्हान करून सुद्धा टाकतात, त्या निमित्तानं आम्हाला आता एक टेंडर आम्ही तयार करतोय. त्यानिमित्तानं जिथं जिथं कचरा टाकतील रस्त्यावर त्यांच्यावर कठोर कारवाई अगदी चांगल्या पद्धतीनं किंवा ज्या वेळेस भाग पडलं तर गुन्हा सुद्धा करण्यात येईल अशा पद्धतीनं आव्हान केले. त्या पद्धतीनं कुठेही कचरा टाकू नका. आपल्यावर गुन्हा किंवा एखाद्या पावतीला किंवा पैसे भरून आपली पावती देऊन किंवा पेपर नाव येईल अशी चुकीचं काही करू नका. 5 ते 10% लोकांमुळे जर शहराचं विद्रुपीकरण होत असेल तर 100% गुन्हे आणि पावत्या केल्या जातील. या निमित्ताने आपल्याला सांगतो मी सर्वांना.